तुम्ही आयुष्यात असा विचार केला आहे का? मला हे मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. माझ्या नशिबातच नाही हे, दुसऱ्यांना मिळतं मला का नाही? जर हे विचार तुमच्या मनात येतात, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असं शास्त्र जे हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषींनी जाणलं होतं. आज पाश्चात्य जग त्याला मॅनिफेस्टेशन म्हणतं. ते म्हणजे आपल्या विचारांच्या शक्तीने आपलं आयुष्य घडवण्याची कला. ही जादू नाही, ही अंधश्रद्धा नाही, हे विज्ञान आहे. मनोविज्ञान आहे, आत्मशक्तीचं सत्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मॅनिफेस्टेशन म्हणजे नक्की काय? ते कसं काम करतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 5 शक्तिशाली तंत्रांनी तुम्ही तुमचं स्वप्न सत्यात उतरवू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटचं तंत्र सर्वात जास्त प्रभावी आहे आणि ते बहुतेकांना माहिती नसतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खरं तर मॅनिफेस्टेशन हा शब्द आला आहे लॅटिन भाषेतून मॅनिफेस्टेअर म्हणजेच जे आत आहे ते बाहेर आणणे. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या मनातले विचार, भावना आणि विश्वास यांच्या शक्तीने तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खेचून आणणे. हे ऐकायला अतिशयोक्ती वाटेल, पण थांबा, विज्ञान काय सांगतं ते म्हणजे आपल्या मेंदूचा एक फिल्टर आहे. आपण जे विचार करतो, ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, मेंदू त्याच गोष्टी आपल्याला आयुष्यात दाखवायला लागतो. उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही एखादी नवीन गाडी घ्यायचा विचार करत असाल, लाल रंगाची. त्यानंतर अचानक रस्त्यावरती लाल गाड्या खूप जास्त दिसायला लागल्या. गाड्या आधीपासूनच होत्या, पण आता मेंदू त्यांच्याकडे लक्ष देतो. हेच मॅनिफेस्टेशनचं मूळ तत्व आहे. जे तुम्ही विचारता ते तुम्हाला दिसतं. जे दिसतं ते तुम्ही करता. जे करतात तेच तुम्हाला मिळतं. आपल्या उपनिषदांमध्ये हजारो वर्षापूर्वीच लिहिलंय, यत भावयती तद् भवती. जसा भाव तसं जीवन. आणि गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मन एवं मनुष्यानाम कारणम बद्ध मोक्षयोः. मन हेच माणसाच्या बंधनाचं आणि मुक्तीचं कारण आहे. म्हणजेच तुमचं मन हे सर्वात शक्तिशाली हत्यार आहे. ते योग्य दिशेने वापरलं तर तुम्ही स्वर्ग निर्माण करू शकता, चुकीच्या दिशेने वापरलं तर नरक. आकर्षणाचा नियम कोणता आहे तर पहा, मॅनिफेस्टेशनच्या केंद्रस्थानीच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा नियम. हे तत्व काय सांगतं? सारखं सारख्याला आकर्षित करतं. म्हणजे सकारात्मक विचार करा, सकारात्मक गोष्टी जवळ येतात. नकारात्मक विचार केलात तर नकारात्मक परिस्थिती येते. भीती बाळगाल तर जे भितात तेच जवळ येतं. हे उगाचच नाही, कारण जेव्हा तुम्ही सकारात्मक असता तेव्हा तुमची कृती, तुमची भाषा, तुमचं वर्तन सगळं बदलतं आणि त्यातून निकाल बदलतो. तर सगळ्यात पहिलं आणि सर्वात प्रसिद्ध तंत्र कोणतं तर ते आहे व्हिज्युअलायझेशन म्हणजेच दृश्यीकरण. तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे नक्की काय? तर डोळे बंद करून तुम्हाला हवं ते आयुष्य इतक्या स्पष्टपणे मनात रंगवणं जणू ते आत्ताच घडते. हे फक्त स्वप्न पाहणं नाही, हे जाणीवपूर्वक सखोल कल्पनाशक्तीने भविष्य निर्माण करणं आहे. मेंदू, कल्पना आणि वास्तव यात फरक करत नाही, ते विज्ञान आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार जेव्हा आपण एखादी गोष्ट स्पष्टपणे मनामध्ये कल्पना करतो, तेव्हा मेंदूतील तेच न्यूरॉन्स ॲक्टिव्हेट होतात, जे त्या गोष्टी खरोखर करताना होतात. म्हणजेच तुम्ही जेव्हा मनामध्ये यशाचं दृश्य पाहता, तुमचा मेंदू ते यश खरं मानतो आणि मग त्या दिशेने तुम्हाला घेऊन जातो. हेच तंत्र ऑलिम्पियन्स करतात. म्हणजेच मायकल फिलिप्स, जगातला सर्वोत्तम जलतरणपटू, प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी स्वतःची शर्यत मनात पाहायचा. पदक मिळण्याचं दृश्य, पाण्यात उडी मारणं, पोहोचणं, जिंकणं. परिणाम, तोच जगातील सर्वात जास्त ऑलिम्पिक मेडल्समध्ये जिंकलेला खेळाडू ठरला. व्हिज्युअलायझेशन कसं करावं? स्टेप बाय स्टेप. तर त्यासाठी शांत जागी बसा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, मन शांत करा. आता तुमच्या मनातलं स्वप्न डोळ्यासमोर आणा. जर तुम्हाला नोकरी हवी असेल, तर स्वतःला त्या ऑफिसमध्ये काम करताना पहा. टेबलावर बसलेली, कॉम्प्युटरवर काम करतोय, सहकारी हसत आहेत, बॉस तुमचं कौतुक करतायत. जसं घर हवं असेल त्या घरामध्ये फिरा. मनातल्या मनात भिंतींना स्पर्श करा. स्वयंपाकघरामध्ये उभे राहा. गॅलरीतून बाहेर बघा. फक्त दृश्यच नाही, भावनाही अनुभवा. त्या क्षणी तुम्हाला कसं वाटेल? आनंद, अभिमान, कृतज्ञता ते अनुभवा. हे दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 10 ते 15 मिनिटं करा. एक महत्त्वाची गोष्ट, व्हिज्युअलायझेशन करताना फक्त मिळणं नाही, असणं म्हणजेच मला मिळेल नाही तर मला मिळालं आहे या भावनेमध्ये राहा. हा फरक खूप मोठा आहे. आता मॅनिफेस्टेशनचं दुसरं महत्त्वाचं तंत्र, जे सर्वात सोपं पण सर्वात जास्त शक्तिशाली आहे, ते म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग, कृतज्ञता डायरी. आता कृतज्ञता म्हणजे काय? जे आहे त्याबद्दल आभार मानणं. आपण नेहमी जे नाही त्यावरती लक्ष देतो. नाही जे मिळालं ते दुसरं आपल्याकडे जे आहे ते दिसत नाही आणि हे चक्र कधीच संपत नाही. कृतज्ञतेच्या सरावाने आपण जे आहे त्याकडे लक्ष वळवतो आणि तेव्हा एक चमत्कार होतो.
लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ग्रॅटिट्यूड. लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार तुम्ही जे ॲप्रिशिएट करता ते वाढतं. जेव्हा तुम्ही आहे त्याबद्दल कृतज्ञ असता, तुमची ऊर्जा सकारात्मक होते आणि सकारात्मक ऊर्जा अधिक सकारात्मक गोष्टी खेचते. जगातली सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक सांगते, तिने गेली 30 वर्ष दररोज ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिलं. ती म्हणते, ग्रॅटिट्यूड इज द ग्रेट वे टू अबंडन्स. कृतज्ञता हीच विपुलतेचं दार आहे. ग्रॅटिट्यूड जर्नल कसं लिहावा? तर रोज सकाळी किंवा रात्री एक वही घ्यायची आहे आणि लिहायचं आहे, आज मी कशाबद्दल कृतज्ञ आहे? किमान 5 गोष्टी. माझ्या घरासाठी मी कृतज्ञ आहे, ज्यात मला ऊब मिळते. माझ्या आईसाठी मी कृतज्ञ आहे, जी माझ्यासाठी स्वयंपाक करते. माझ्या आरोग्यासाठी मी कृतज्ञ आहे. या नवीन दिवसासाठी कृतज्ञ आहे. माझ्या परिवारासाठी मी कृतज्ञ आहे. आज मला काय चांगलं घडलंय त्यासाठी मी कृतज्ञ आहे. अशा गोष्टी तुम्ही लिहू शकता आणि मी उद्या कशाबद्दल उत्सुक आहे ते देखील तुम्ही लिहू शकता. कृतज्ञता लिहिताना संख्या नाही, खोली महत्त्वाची. 5 गोष्टी यांत्रिकपणे लिहिण्यापेक्षा एक गोष्ट खोलवर अनुभवून लिहा. याचा परिणाम खूप जास्त होतो. कृतज्ञता सराव केल्याने मानसिक स्वास्थ्य सुधारतं, झोप चांगली होते, नाती सुधारतात, जीवनातील समस्या लहान वाटायला लागतात आणि नवीन संधी दिसायला लागतात. जे तिसरं तंत्र आहे, जे खूप जणांना माहिती आहे, ते म्हणजे स्क्रिप्टिंग. आता स्क्रिप्टिंग म्हणजे काय? तुमचं भविष्यातील आयुष्य आत्ता घडत आहे, असं समजून ते लिहिणं. म्हणजे तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे लेखक आहात आणि तुमचं आयुष्य ही एक कथा आहे. तुम्ही ती कथा आधीच लिहा, मग जगा. स्क्रिप्टिंग कसं लिहावं? तर त्यासाठी एक वही घ्या आणि लिहा. आज तारीख आहे. आज मी खूप आनंदी आहे, कारण मग पुढे लिहा तुमचं ते आयुष्य प्रेझेंट टेन्समध्ये, जणू ते आत्ताच घडते. उदाहरण सांगायचं झालं तर आज तारीख आहे 3 जून 2026. आज मी खूप आनंदी आहे, कारण माझी नोकरी अत्यंत चांगली चालली आहे. दर महिन्याला माझ्या खात्यामध्ये चांगला पैसा येतोय. माझ्या कुटुंबाची सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. आम्ही नवीन घरात राहतो. माझं आरोग्य उत्तम आहे. मी रोज सकाळी उठते तेव्हा मनामध्ये आभार असतो, कारण माझं आयुष्य खरोखरच सुंदर आहे. हे वाचताना कसं वाटलं? थोडंसं उत्साहित झालात ना? हेच स्क्रिप्टिंग करतं. भविष्याला आपण अनुभवायला लागतो, कारण स्क्रिप्टिंग आपल्याला ते अनुभवायला लावतं. जेव्हा तुम्ही लिहिता, मेंदू ते वाचतो, मन ते विश्वास ठेवायला लागतं. अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड ते स्वीकारतं आणि मग आयुष्यात त्या दिशेने गोष्टी जुळायला लागतात. आठवड्यातून किमान 3 वेळा स्क्रिप्टिंग करा. भावनेसकट लिहा. जणू डायरीज लिहित आहात, फक्त भविष्यातील. मॅनिफेस्टेशनचं चौथं महत्त्वाचं टेक्निक जे आहे ते म्हणजे ॲफर्मेशन्स. ॲफर्मेशन म्हणजे सकारात्मक स्वयंसंवाद. ॲफर्मेशन म्हणजे स्वतःशी बोलण्याची पद्धत बदलणं. आपण दिवसातून सरासरी 6,000 ते 70,000 विचार करतो आणि त्यातले बहुतांश विचार नकारात्मक असतात. मला नाही जमणार, मी कमकुवत आहे, माझ्या नशिबात नाही, मी साधारण आहे. हे विचार दिवसेंदिवस मनावर खोदले जातात आणि मग हे विचारच आपलं वास्तव बनतात. ॲफर्मेशन्स या नकारात्मक विचारांना तोडतात आणि मेंदूमध्ये नवीन सकारात्मक मार्ग तयार करतात. शक्तिशाली ॲफर्मेशन्स कसे लिहावेत? तर प्रेझेंट टेन्समध्ये लिहा. मला एक दिवस यश मिळेल हे चुकीचं ॲफर्मेशन आहे. मी यशस्वी आहे हे बरोबर आहे. नियम दुसरा, मी ने सुरुवात करा. मी आरोग्य संपन्न आहे. मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. मी आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. नकारात्मक शब्द टाळा. मी आता उदास नाही हे चुकीचं आहे. मी आनंदी आणि उत्साही आहे हे बरोबर आहे. फक्त म्हणू नका, अनुभवा. जेव्हा म्हणता मी समृद्ध आहे, त्या क्षणी समृद्धीची भावना अनुभवा. आता काही शक्तिशाली ॲफर्मेशन्स कधी आणि कसे म्हणावेत? सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात बघत म्हणा. हे सर्वात प्रभावी आहे. रात्री झोपण्यापूर्वी अवचेतन मनावर परिणाम होतो. लिहित म्हटला तर लिखाणाने विचार आणखीन खोलवर जातात. किमान 3 आठवडे, कारण नवीन सवय लागण्यासाठी तेवढा वेळ लागतो. ॲफर्मेशनचं 5वं तंत्र म्हणजेच मॅनिफेस्टेशनचं टेक्निक म्हणजे स्लीप मॅनिफेस्टेशन, झोपेतील मॅनिफेस्टेशन. 5वं आणि सर्वात शक्तिशाली तंत्र जे बहुतेकांना माहिती नसतं ते आहे स्लीप मॅनिफेस्टेशन. आपल्या मनाचे 2 भाग आहेत. चेतन मन म्हणजेच कॉन्शियस माइंड, आपण जे जाणीवपूर्वक विचार करतो हे दिवसभर काम करतं, आणि अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड हे सगळ्या भावना, विश्वास, सवयी साठवून ठेवतं. हे झोपेत सर्वाधिक सक्रिय असतं आणि हे अवचेतन मन हेच आपलं वास्तव निर्माण करतं. म्हणूनच रात्री झोपताना तुम्ही काय विचार करता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर रात्री झोपताना तुम्ही काळजी, भीती, राग
या विचारात असाल तर तुमचं अवचेतन मन रात्रभर त्याच गोष्टीवर काम करतं आणि सकाळी उठताच तुम्हाला त्याच भावना येतात. पण झोपताना तुम्ही सकारात्मक, कृतज्ञ आणि आनंदी असाल तर अवचेतन मन रात्रभर त्याच दिशेने काम करतं. झोपण्यापूर्वी फोन बंद करा. किमान 30 मिनिटं अंथरुणावरती पडा, डोळे बंद करा, शरीर शिथिल करा, दीर्घ श्वास घ्या, श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुमचं स्वप्न मनामध्ये रंगवा, पण यावेळी झोपेत शिरताना रंगवा. जसजशी झोप येते तसं-तसं स्वप्न अधिक खोल होत जातं आणि अवचेतन मनामध्ये खोलवर जातं. झोपण्यापूर्वी एक वाक्य म्हणा, "मी आहे, माझं आयुष्य सुंदर आहे, माझ्याबाबत सगळं उत्तम घडतं." हे म्हणत झोपा. पहिल्या दिवशीपासून फरक जाणवतो. आता झोपताना तुम्ही काही म्युझिक ऐकू शकता, जे अतिशय प्रभावी मानलं जातं. 417 हर्ट्झचं नकारात्मक ऊर्जा दूर करतं. 528 हर्ट्झ लव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे उपचार आणि परिवर्तनासाठी आणि 432 हर्ट्झचं नैसर्गिक म्हणजे शांत ऊर्जा देतं. YouTubeवरती तुम्ही 528 हर्ट्झचं मॅनिफेस्टेशन म्युझिक शोधा. झोपताना हळू आवाजात नक्की लावून बघा. मॅनिफेस्टेशनबद्दल एक महत्त्वाचं सत्य सांगणं आवश्यक आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त विचार करून बसणं नाही. बरेच जण फक्त व्हिज्युअलाइज करतात, अफर्मेशन म्हणतात आणि मग गप्प बसतात. हे काम करत नाही. सामान्य चुका आपण काय करतो? ॲक्शन घेत नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे विचार आणि कृती. फक्त विचार करून घर बांधत नाही. प्रत्येक मोठ्या स्वप्नासाठी पहिलं छोटं पाऊल उचला. मॅनिफेस्टेशनला वेळ लागतो. एका आठवड्यात परिणाम नाही आला म्हणजे काम करत नाही असं नाही. विश्वास ठेवा, सुरू राहा. दिवसा म्हणता मी यशस्वी आहे आणि रात्री म्हणता काहीच होणार नाही माझं. हे विरोधाभास मॅनिफेस्टेशनला खंडित करतो. दुसऱ्याशी तुलना, त्याला मिळालं मला का नाही, हा विचार तुमची ऊर्जा नष्ट करतो. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. भीतीने मागणं, मला गरिबी नको, मला श्रीमंती हवी, पेक्षा वेगळं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन भीतीलाही खेचतं. नेहमी हवं ते मागा, नको ते नाही. मॅनिफेस्टेशन यशस्वी होण्यासाठी स्पष्टता हवी, म्हणजेच नक्की काय हवं हे माहिती असणं, विश्वास, ते मिळू शकतं यावर खोल विश्वास, भावना, फक्त विचार नाही अनुभव, कृती, योग्य दिशेने पहिलं पाऊल उचलणं, सातत्य, रोज न चुकता. आता मनामध्ये स्पष्ट स्वप्न रंगवणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन म्हणजे सकारात्मक स्वयंसंवाद, ग्रॅटिट्यूड जर्नलायझिंग, कृतज्ञता डायरी, स्क्रिप्टिंग आणि स्लीप मॅनिफेस्टेशन या सर्व अवचेतन मनाला बदलण्यासाठी तुम्हाला मॅनिफेस्टेशन टेक्निक करायचे आहेत. तुम्ही जे आहात तुमच्या भूतकाळातील विचाराचा परिणाम आहे आणि तुम्ही जे व्हाल ते तुमच्या आजच्या विचाराचा परिणाम असेल. आज एक निर्णय घ्या, विचार बदलायचे एक छोटंसं पाऊल उचला आणि आजच एक अफर्मेशन म्हणा. आज एक गोष्ट ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये लिहा. आजच 1 मिनिट व्हिज्युअलाइज करा. कारण कारण प्रत्येक मोठा बदल एका छोट्या पावलाने सुरू होतं. तुमचं स्वप्न सत्यात उतरेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.